अधिक किंवा पुरुषोत्तम मासात भगवद्गीता, विष्णू सहस्रनाम आणि दानाचं महत्त्व काय आहे? पुरुषोत्तम मासात गीता वाचन, विष्णू सहस्रनाम आणि दान यांना सर्वाधिक महत्त्व का दिलं जातं? आणि या महिन्यात 33 या संख्येला आणि एका विशिष्ट गोड पदार्थाच्या दानाला काय महत्त्व आहे? जर तुम्हाला आजच्या धावपळीत हे सर्व वाचायला वेळ नसेल तर सोपा मार्ग कोणता? चला या पवित्र महिन्यामागचं खरं रहस्य जाणून घेऊया. हिंदू धर्मात पुरुषोत्तम मास, ज्याला आपण सामान्य भाषेत अधिक मास किंवा धोंड्याचा महिना म्हणतो, हा अत्यंत पवित्र मानला गेला आहे. पद्मपुराण आणि स्कंद पुराणात या महिन्याला अधिक मासऐवजी पुरुषोत्तम मास असंही म्हणतात. अनेकांना प्रश्न पडतो की अधिक मास विष्णूंचा आहे, मग श्रीकृष्णाची गीता का वाचावी? परमात्मा एकच, श्रीकृष्ण हे भगवान विष्णूंचेच पूर्ण अवतार आहेत. पुरुषोत्तम योग, भगवद्गीतेच्या 15व्या अध्यायाचं नावच पुरुषोत्तम योग आहे. या अध्यायातील 17व्या श्लोकात भगवान म्हणतात, क्षर आणि अक्षर या दोन्ही पुरुषांपेक्षा उत्तम असलेला जो परमात्मा आहे, तोच तिन्ही लोकांत प्रवेश करून सर्वांचे पालनपोषण करतो आणि त्यालाच पुरुषोत्तम म्हणतात. म्हणूनच या महिन्यात संपूर्ण गीता किंवा विशेषतः 15व्या अध्यायाचं पठण केल्याने थेट भगवंताची कृपा प्राप्त होते. पुरुषोत्तम मासाचे स्वामी स्वतः भगवान विष्णू असल्यामुळे या महिन्यात विष्णू सहस्रनाम म्हणजेच भगवान विष्णूंच्या 1000 नावांचे स्तोत्र वाचण्याला अत्यंत उच्च स्थान आहे. याचा मुख्य उगम महाभारताच्या अनुशासन पर्वात येतो. जेव्हा भीष्म पितामह शरशय्येवर होते तेव्हा युधिष्ठिराच्या शंकेचे निरसन करताना त्यांनी सांगितले होते की या जगातील सर्व संकटातून मुक्त करणारा आणि सर्वश्रेष्ठ आश्रय देणारा कोणताही मार्ग असेल तर तो म्हणजे विष्णूंच्या 1000 नावाचे स्तुतिपाठ करणे. या महिन्यातील विष्णू सहस्रनामाचे पठण घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करते आणि सुखसमृद्धी नांदते. आजच्या व्यस्त जीवनात प्रत्येकालाच रोज बसून गीता किंवा विष्णू सहस्रनामाचे शुद्ध पठण करणे शक्य होत नाही. अशावेळी निराश होण्याची अजिबात गरज नाही, कारण शास्त्राने एक सोपा आणि सुंदर मार्ग दाखवला आहे, श्रवणभक्ती. श्रीमद्भागवत पुराणात 9विधा भक्तीमध्ये पहिलं स्थान श्रवणभक्तीला दिलं आहे, म्हणजेच देवाचे गुणगान ऐकण्याला. जर तुम्हाला वेळ नसेल तर ऑडिओ स्वरूपात विष्णू सहस्रनाम किंवा गीता भक्तिभावाने ऐकली तरीही पठण केल्या इतकेच पुण्य लाभते. भगवंताला तुमच्या शुद्ध भावाची भूक असते, भाषेची किंवा वेळेची नाही. अधिक मास महात्म्यानुसार या महिन्यात केलेल्या दानाला अक्षय फल मिळतं. आपल्या संस्कृतीतील 33 कोटी प्रकारचे देव मानले गेले आहेत. त्यांच्या पूजेचे प्रतीक म्हणून या महिन्यात 33 या संख्येला आणि दानाला महत्त्व आहे. काय आणि कसं दान करावं? अनारसा, बत्तासे, मालपुवा. पौराणिक परंपरेत 33 मालपुवा किंवा अनारसे किंवा बत्तासे तांब्याच्या पात्रात ठेवून दान देण्याची प्रथा आहे. बत्तासे किंवा मालपुवा किंवा अनारसा हा सच्छिद्र म्हणजे बारीक छिद्रे असलेला असतो. शास्त्रात मानलं जातं की जेवढी छिद्रे असतात तेवढी वर्ष मानवाला वैकुंठ लोकात स्थान मिळतं. दीपदान. मंदिरात किंवा घरात तुळशीचा दिवा लावणं हे अज्ञानाचा अंधार दूर करून जीवनात ज्ञानाचा प्रकाश आणण्याचं प्रतीक आहे. अन्नदान आणि जलदान. भुकेल्याला अन्न देणे आणि तहानलेल्या प्राण्यांना, पक्ष्यांना पाणी पाजणे ही सर्वात मोठी ईश्वर सेवा आहे. वस्त्रदान आणि सुवासिनीची ओटी भरणे. गरजूंना कपडे देणे. तसेच लोकपरंपरेनुसार आपल्या माहेरच्या संस्कृतीची कृतज्ञता म्हणून मुलीने आईची किंवा सुवासिनीची ओटी भरणे. यामुळे कुटुंबात समृद्धी टिकून राहते. ज्ञानदान. कोणाला तरी भगवद्गीता किंवा विष्णू सहस्रनामाचं पुस्तक भेट देणे हे सर्वोत्तम दान आहे. दान करताना सर्वात मोठी अट अहंकार शून्यता. नाहम करता हरिही करता. मी करणारा नाही, सर्व हरीच करणारा आहे. शास्त्र सांगतं की जर तुम्ही लाखो रुपयाचं दान अहंकाराने करत असाल
तर त्याचा काहीही उपयोग नाही. पण जर तुम्ही अत्यंत नम्रतेने आणि प्रेमाने एखाद्याला छोटीशी मदत जरी केली तरी भगवान पुरुषोत्तम त्या आनंदाने स्वीकारतात. दानामध्ये किंमत नाही तर नियत महत्त्वाची असते. आजच्या आधुनिक काळात पुरुषोत्तम आज आपल्याला साधेपणा शिकवतो. दिवसभरातून 5 मिनिटं काढून देवाचं नाव घेणं किंवा ते ऐकणं, कोणाशीही वाईट न बोलणं आणि आपल्या क्षमतेनुसार कोणा एका गरजूंना मदत करणं हीच या महिन्याची खरी साधना आहे.